सांगलीच्या आष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर मविया कार्यकर्त्यांचा राडा, मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप। कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटीलही घटनास्थळी। गोंदियातील सालेकसामध्ये ईव्हीएम सोबत छेडछाडीचा आरोप। ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये न नेता तहसील कार्यालयात नेल्यानं आक्षेप। पुन्हा मतदान करण्याची उमेदवारांची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास दोन प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। गद्दारांमध्येच आता बाचाबाची सुरू, त्यांचे लोक त्यांच्यावरच धाडी टाकतायत। उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला, भांडूपमधील निवासस्थानी दोघांमध्ये सदिच्छा भेट। राज ठाकरेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुलमुखत्यार धारक शीतल तेजवानीला अखेर अटक। पार्थ पवारांच्या आमेडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री। मतदाना दिवशीच मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वाद, आमदारांच्या माध्यमातून सेनेच्या लोकांची गुंडगिरी वाढली। पुराव्यानिशी फडणवीसांकडे आमदार चंद्रकांत पाटील यांची तक्रार करणार, राड्यानंतर रक्षा खडसे आक्रमक। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा, विकास गोगावलेंसह महेश गोगावले आणि विजय मालुसरेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल। माझ्या मुलानं काय चुकीचं केलं, संजय गायकवाडांचा विरोधकांना सवाल। तर मतदाना दिवशी बुलढाण्यात गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी, बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप। काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणवादी झाले आहेत। तपोवनमधील वृक्षतोडीवरून झालेल्या टीकांनंतर फडणवीसांचा निशाणा, तर सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे, अजित पवारांकडून सयाजी शिंदेंच्या भूमिकेचं समर्थन। मुंबईच्या प्रारूप मतदार याद्यांवर आतापर्यंत 7452 हरकती, मुदतीच्या शेवटच्या दिवशी 1958 सूचनांची नोंद। अंतिम यादी 10 डिसेंबरला।